ग्रामीण भाग म्हटलं की एक आपुलकी, एक जिव्हाळा लागतो आणि एक विशेष आकर्षण आहे इकडच्या जीवनाचं. कारण इथे ऑक्सिजनची मात्रा अतिशय उच्च दर्जाची असते, त्यामुळेच का होईना इकडं राहावंसं वाटतं, इथं जीव लागतो. आणि मग ग्रामीण भागातला एखादा कार्यक्रम म्हणलं तर एक विशेष आकर्षण असतं आणि त्यातल्या त्यात बकऱ्याचा कार्यक्रम असेल तर ती मजाच न्यारी. आणि मग त्यात भावाचं लग्न आणि भावाच्या लग्नाचा कार्यक्रम, देवकार्य, त्यामध्ये ठेवला बकऱ्याचा कार्यक्रम. आपण इथे पाहू शकता आता उक्कड बनवण्याचा प्रोग्राम चालू आहे. आणि सर्वजण या कार्यक्रमाचा आनंद गप्पा मारून घेत आहेत. आपण इथे पाहू शकता माझ्या सर्व कुटुंबातले, माझे सर्व प्रियजन इथे गप्पा मारून आनंद घेत आहेत. आमचे मोठे बंधू मला सहकार्य करत आहेत कांदा कापून. बाकी तिकडे माझ्या संपूर्ण वहिनी मंडळी भाकऱ्या करण्याचा कामात व्यस्त आहेत. यानंतर महत्त्वाचा आयटम बंगा, कंदोरीची मेन जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हा बंगा. त्यासाठी आपण आता समोरची प्रक्रिया करणार आहोत. जवळपास 15 किलो मटण आहे, त्यासाठी जवळपास 4 किलो कांदा आपण कापून घेतलेला आहे. कांदा तुम्ही पाहू शकता हलका गुलाबी झालेला आहे, व्यवस्थित तळल्या गेलेला आहे. आणि आता आपण याच्यात टाकणार आहोत तीळ, खोबरं, खसखस आणि टरबूज बी यांची पेस्ट ही टाकायची आहे याच्यामध्ये. आपण पाहू शकता माझे सर्व मोठे बंधू मला इथं सहकार्य करत आहेत. व्यवस्थित टाका आणि व्यवस्थित हलवून घ्या. आता ही व्यवस्थित भाजल्यानंतर आपण समोरचा मसाला, यामध्ये बंगा मसाला म्हणजे ज्वारी, बाजरी, आपलं डाळवं, ह्या सर्वाची जी पेस्ट आहे ती आता आपण यामध्ये टाकणार आहोत. टाकून द्या सर्व पेस्ट. पण टाकताना थोडी दमादमानच टाकायची आहे, जेणेकरून तिची गाठ तयार होणार नाही आणि ते उकळण्यासाठी आपल्याला अवघड जाणार नाही. त्यामुळेच दमादमानं टाकत व्यवस्थित हलवायचं आहे त्याला. भाजी जरी माझ्या मार्गदर्शनाखाली होत असेल, पण भाजी करण्यासाठी सर्व मदत मला माझे बंधू करत आहेत. आपण इथे पाहू शकता ह्या बाजूला मटण म्हणजेच उक्कड शिजत आहे, तर ह्या बाजूला बंगा भरवण्याचं काम चालू आहे. यानंतर आपण यामध्ये अंबारी चटपटा मसाला टाकणार आहोत, जेणेकरून एक विशिष्ट चव, एक लसणचा एक ठसका आपल्याला भाजीमध्ये जाणवेल. त्यासाठी आपण हा अंबारी चटपटा मसाला टाकत आहोत. तोही टाकून व्यवस्थित आपल्याला तो हलवून घ्यायचा आहे. तिखट आपण ह्यात टाकणार आहोत. टाकून द्या. व्यवस्थित हलवायचं आहे ती, जेणेकरून व्यवस्थित संपूर्ण मसाला एकजीव होईल. वाह, क्या बात आहे. आपण पाहू शकता उकडचे पाणी उकडलाच आटत चालले आहे. ही जी उकड होईल ही अतिशय सुंदर, अतिशय उत्कृष्ट होईल. वाह, क्या बात आहे. आपण पाहू शकता उकडचे पाणी उकडलाच आटत चालले आहे. ही जी उकड होईल ही अतिशय सुंदर, अतिशय उत्कृष्ट होईल. आपण इथे पाहू शकता आपला बंगा तयार झालेला आहे. अतिशय मस्त अशी त्याला तर्री आलेली आहे.